तिकडे पालघर ते झाई बोर्डी पर्यंतच्या महामार्गाची दुरावस्था झाली आहे। 38 किलोमीटर पर्यंतच्या महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी कंत्राटदाराला 50 लाखांचा निधी देण्यात आला होता। मात्र आता हा 50 लाखांचा निधी कोणाच्या घशात गेला अशी विचारणा होते आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवे यांनी। पालघर जिल्ह्यातल्या रस्त्यांच्या दुरवस्थेची बाब काही नवीन नाही, मात्र मी ज्या ठिकाणी आहे त्या रस्त्यावर म्हणजे वरई पारगाव सफाळे त्यानंतर माहीम आणि हा रस्ता जातोय थेट गुजरात सीमेपर्यंत झाईपर्यंत जातोय। या रस्त्यासाठी गेल्या दीड ते 2 महिन्यापासून कंत्राट मंजूर झालेलं आहे। 184 कोटी रुपयाचं कंत्राट मंजूर झालेलं आहे आणि त्या अगोदर या रस्त्याच्या वेगवेगळ्या पट्ट्यांच्या दुरुस्तीसाठी 15 लाखांचं दुरुस्ती देखभालीचं कंत्राट देखील निघालं होतं। मात्र आपण पाहू शकता या रस्त्याची दुरावस्था कशी आहे। गेल्या अनेक दिवसांपासून कंत्राटदारांकडून कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केलेली नाही। त्यामुळं ह्या पुलावर मी आहे, हे वैतरणा नदीचं पूल आहे आणि या पुलावर अतिशय खड्डे पडलेले आहेत। काही ठिकाणी तर ज्या सळया आहेत त्या देखील दिसतात आणि त्यामुळं या पुलाला देखील मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे आणि या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं नागरिकांचं नेहमीच या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत। मात्र कुठल्याही प्रकारचं याकडे लक्ष दिलं जात नाही आणि त्यामुळं हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा आणि जे कंत्राटदार आहेत त्यांनी जर दुर्लक्ष करत असतील तर त्याच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे। NDTV मराठीसाठी नावेद शेख सोबत मनोज सातवी, पालघर।